नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा बंड अखेर सुरू झाला असून ज्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्तेत घेतलं, तीच भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपवण्याच्या नादामध्ये आता सगळ्यात मोठे प्रयत्न करू लागले आहे। देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची सगळी पदं आपल्या ताब्यात यावी यासाठी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारे आपण आजपर्यंत पाहिल्यात। मात्र मित्रांनो, आता शिंदेचेच बडे नेते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आता आपल्या समोर येऊन उभा ठाकलाय। कोण कोण आहेत ते बडे नेते जे एकनाथ शिंदेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करताय याची आपण सविस्तरपणे अपडेट आणि माहिती जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदेंना वेगळं केलं आणि शिंदेंच्या हाती शिवसेनेची सूत्र दिली तेव्हापासूनच भाजपचा नवा डाव महाराष्ट्राला माहीत पडला होता। तो डाव असा होता की उद्धव ठाकरेंपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह ताब्यात घ्यायचं, शिंदेंना द्यायचं आणि सगळी अख्खी शिंदेंची शिवसेना आपण स्वतः खायची। हे भाजपचं जुनं गणित महाराष्ट्रासमोर आता यायला सुरुवात झाली आहे। ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तिथपासून सुरू झालेला प्रवास आता इथपर्यंत येऊन पोहोचलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे बरेच नेते, बडे नेते आता भाजपात करणार प्रवेश। मित्रांनो, आता या लाईनपर्यंत एकनाथ शिंदेंना हा बडा मोठा धक्का म्हणावा लागेल। नेमकं काय घडतंय ते आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये सविस्तर प्रक्रिया ही बातमी जाणून घेऊया। सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा आपल्या सोबत येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षांना खूप मोठा धक्का देते। आजपर्यंतचा इतिहास आहे तो इतिहास आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीत देखील खरा ठरताना दिसत आहे। एकनाथ शिंदे आता कोणत्याही भाजपाला विचारत नाहीत, ते फक्त विचारतात ते अमित शहांना आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झालाय। तिथूनच त्यांचा प्रवास पक्ष सुरू झालाय। अमित शहांच्या इथूनच सपनार देखील तेथेच। अशा प्रकारचं राजकारण अमित शहांना त्यांच्या पक्षात आणण्यासाठी भाजप देखील आता संतापली आहे। परंतु मित्रांनो, या एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी गरज आहे की अख्खी शिंदे सेना भाजपमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया भाजप आता सुरू करते। या राजकीय समीकरणामुळे आता मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय, परंतु केंद्रातल्या नेत्यांनी सगळ्यात मोठी अट ठेवली आहे की तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला महाराष्ट्रात तुमची शिंदे सेना जी शिवसेना आहे ती संपूर्ण भाजपमध्ये विलीन करावी लागेल। सगळा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता येईल, अन्यथा नाही। हा भाजपचा नवीन फॉर्म्युला एकनाथ शिंदेंचा सोबत आता हे राजकारण सुरू झालं असून हे खूप महागात पडेल असं शिंदे सेनेतील बडे नेते म्हणू लागलेत। मात्र मित्रांनो, भाजपच्या ताब्यात सध्या महाराष्ट्र आहे, भाजपच्या ताब्यात सध्या देश आहे, नाहीतर लगेचच बड्या नेत्यांवरती ईडीचे छापे टाकून त्यांना आपल्या ताब्यात भाजपा घेऊ शकते। मात्र काही बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावून भाजपा शिंदेंची शिवसेना संपवण्याच्या प्रयत्नात असल्याची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येऊ लागली आहे। कोकणातील 2 बडे नेते, उत्तर महाराष्ट्रातील 3 बडे नेते, मराठवाड्यातील आमदार आणि खासदार तसेच मुंबईमधील बहुतांश आमदार हे भाजपाच्या गळाला लागल्याची देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे। एकंदरीत हे सर्व राजकारण भाजपाचे आहे ते एकनाथ शिंदेंना माहीत होतंय, कारण की 2014 साली याच एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत आता मला राहायचं नाही, मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो, भाजपसोबत राहणं मला उचित वाटत नाही, तेव्हा मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय असं उद्धव ठाकरेंना भरसभेत त्यांनी सांगितलं होतं। आणि आज तीच भाजप आता ओळखण्यामध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी कमी पडलात का असा प्रश्न सध्या समोर येतोय। एकंदरीत मित्रांनो, एकनाथ शिंदेंची शिवसेना आता भाजपात विलीन झाल्याशिवाय किंवा बड्या नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्याशिवाय देवेंद्र फडणवीस शांत बसणार नाहीत, हे राजकीय समीकरण आता कळून चुकलंय। कारण की देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची जर जात असेल तर ते मात्र कोणालाही सोडणार नाही, ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे। आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे हे फडणवीसांना खाली उतरून त्या जागी आपण मुख्यमंत्री कसं होईल
अशी त्यांनी फिल्डिंग दिल्लीत लावल्याची चर्चा आहे. परंतु याला मात्र भाजपच्या बहुतांश नेत्यांचा विरोध असल्यामुळे एकनाथ शिंदे करणार तरी काय हे लवकरच समजेल. परंतु मित्रांनो, उद्धव ठाकरे मात्र भाजपसोबत सॉफ्ट कॉर्नर देऊन शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करून संपूर्ण शिवसेना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आगामी काळात तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल. सध्याच्या या राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण पुढील 6 महिन्यांमध्ये पूर्णपणे बदलून जाईल. या राजकारणाला नवीन आयाम येईल. तो आयाम म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजपा जवळ आल्याचं चित्र तुम्हाला दिसेल. मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेनेचा सुप्रीम कोर्टातला निकाल लागल्यानंतर पुरती हादरले आणि पुन्हा ठाकरेंच्या हातात शिवसेना पक्ष आणि चिन्ह जाईल. ही देखील आगामी 15 दिवसांमध्ये घडणारी बातमी आजच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मित्रांनो, यावर आपल्या प्रतिक्रिया काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण की महाराष्ट्राचा उद्याचा आवाज येथील जनताच असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.